दिवसापासून मी पडत दवाखान्यात जा तुम्हाला रक्ताची गरज आहे पण मला काही ऐकायला तयारच नाही असं पाहिलं तुम्ही तुम्हाला धड चालता बी येत नाही बस किती काळजी करशील व बाई किती काळजी करशील तुम्ही घरात चला गोळ्या घ्या ना आराम करा आणि डॉक्टरने एक तारीख लिहून दिलाय मी आणतो जाऊन बाहेर पैसे कुठे ठेवले तुला आपल्या घरातली परिस्थिती माहित आहे ना पैसे नाही म्हणून रगत चढवायला गेलो नाही सारे पैसे असेच खर्च झाले तुम्ही आराम दादा अरे एवढी तब्येत खराब होईपर्यंत सध्या एका शब्दाने देखील मला बोलला कोणत्या नात्याने एवढी विचारपूस करणं सुरू आहे कळत समजेल का मध्ये समजेल का सक्का भाऊ असून वैऱ्यासारखं वागलाच माझ्या संग आता याच्यानंतर मला तुझं तोंड नाही पाचण्याचं निघ माझ्या घरातून दादा त्याच गोष्टी उलगडत बसण्याचा काही अर्थ नाहीये अरे स्वतःकडे बघ तुझी तब्येत किती खराब झाली म्हणून हे काही पैसे आणले तुझ्यासाठी त्या पैशांचा स्वीकार कर आणि दवाखान्यामध्ये तुझा चांगला इलाज तुमच्या रूपानं आज देवच अवतरल्यासारखं वाटतं ते मला खूप चांगलं वाटतं ऐका तेच कौसे त्याचे पैसे त्याने किचत ठेवणार निघ म्हणा येतो याचा मला तोंडही पाहायचं नाहीये हो असं घरात आलेल्या लक्ष्मीला असं नाथाळाच असते का अरे बारके भाऊजी काही परके हात आपले कौसे ज्या दिवशी तो त्या पोरीच्या पिरमात पडला ना हा वडिलोपार्जी जमिनीचा हिस्सा करायला लावला तोच माझ्या अस्तित्वाला आघात होता म्हणून तुम्ही भिकाऱ्यासारखे दिसले असता म्हणून लग्नात बोलावलं नाही या शब्दानं तर आमच्या दोघांमध्ये तिरस्काराची खाईच निर्माण केली दादा मला माहिती आहे तू स्वाभिमानी आहेस अरे पण वेळ आणि परिस्थिती बघून माणसाला बदलायचं असतं बरोबर असं बोलून त्या दोघांही बहीण भावाचे पायचाट सुरू असेल बरोबर ना अशा त्या गोष्टी मनाने लावून घ्यायच्या नसते हो समजून घे त्याचं मन त्याचा अपमान करू नका घेऊन घे पैसे म्हणजे त्या पैसे म्हणून नवऱ्याचा स्वाभिमान गांठवार निघालीस का तू दादा अरे असं का बोलतोस अरे तुझी इकडे तब्येत खराब असल्यानंतर माझ्या पोटात तरी तिकडे अन्न जाईल का अरे तू इकडे असा उपाशी तडफडत असताना मी तिकडे पोटभर तरी जेवेल का तुझं जर बोलणं झालं असं तर रस्ता मोकळा आहे तर निघ इथून हे पैसे निघ इथून ठीक आहे दादा तुला हे पैसे नको ठीक आहे तू म्हणशील तसंच करेल अशीच आपली मनमानी करा तुम्ही पोरं बारा गोवासाठी बी आपलीच मनमानी केली तुम्ही आणि मला पोरं बारा नाही होऊ दिले आता तर मला असं लागते का मी वानचटीच मरणार रडू नको कौसे मी तुझा फार मोठा अपराधी फार मोठा अपराधी बाई एक चूक एवढं मोठं महाभयंकर महाभारत घडवील असं मला स्वप्नातही वाटलं मी तुझी क्षमा मागण्याची लायकीचं उरलो नाही होतो का बडबडून आले तुम्ही सांगा ना का बडबडून आले कायची चूक केली तुम्ही सांगा मला का झालं तुला आठवते हा आपला बारक्या आहे ना लई हुशार होता म्हणून त्याने शिकवून मोठा ऑफिसर बनवायचं असं आपण दोघे समजलं पाहिलं होतं म्हणून आपण एवढे कष्ट करून त्याला शिकवलं वाढवलं ऑफिसर बनवलं तू विचार कर त्याच्या शिक्षणासाठीच आपल्याकडे पैसा पुरत नव्हता मग अशा परिस्थितीत तुला जर एखादी लग्न झालं असतं तर मग त्याच्या औषध पाण्यासाठी त्याच्या शिक्षणासाठी कुठून पैसा आणलो असतो मी आणि म्हणून मी म्हणून का केलं तुम्ही हा बोला हसू रडू नका माझं मन मोकळं करा
सांगा म्हणे काय तुमच्या मनात. कौसे कोणालाही माहित न होऊ देता मी नसबंदीचं ऑपरेशन केलं कौसे. खरंच सांगत आहो मी नसबंदीचं ऑपरेशन केलं ना तुला दिवस जात नव्हते. तुम्ही असं सांगा ना मला. मी का करू आता सांगा मला. सांगा मला. सगळीकडे तुम्ही आपलीच मनमानी करून ठेवता. असं करण्याआधी मला एका शब्दाला तरी विचारलं तुम्ही. बोला ना बोला आता. कोण आहे तुम्ही. मी बायको नाही का तुमची. मला असेल बिना पोरा भरायचे. आता मध्ये कोणी पाणी पाजायला येणार नाही तुम्हाला. हात केला तुम्ही माळवाला का. नाही मला असं वाटत होतं की तीच माणसोटी म्हणून मला पोरं मारू बघत नसते. कोणती दूर बुद्धी सुचली आणि हे सगळं करून बसलो असं. आता माझी तब्येत बरोबर राहते. कोणत्या दिवशी माझं काहीच भरोसा नाही. छातीवर एक दगड ठेवलं. आता अशी भाषा वापरून माझ्या अंगावर का पाड पाडणार आहे तुम्ही. चेहऱ्याकडे पाहून मी एक एक दिवस कसा कसा काढून टाकला. माझ्या नशिबी ते तरी येऊ द्या. तो अधिकार तो हक्क माझ्याकडून नका घेऊन घेऊ. काहीतरी आपल्या नशिबी रडच आहे. अजून काय सांगा. मोत्याच्या अपेक्षेमध्ये हातामध्ये फक्त सिंपले चालू Yeah.